संध्याकाळी कोणता डीजे सांगे आपल्या पब्लिकले शाहूका हा येणंच लागतं पब्लिक येणंच लागतं. शाहूकार समोर नाचायला गल्लीतले बाय वाट पाहून असे की रात का होती डीजे गावा चालू होतो. आता शाहूकार डीजे बी आला. आता फक्त तुम्ही माहोल पहा शेवटपर्यंत पहा फक्त माहोल. ही नवरीची बहीण आहे मटकती तिचा पाहिजे ठेवला हा नवरा. ही पा अशी मेहंदी काढून दिली मामाची पोरींना मागून काढलं. नवरीची कार्यकर्ता नवरीची कार्यकर्ता ही काढली हातावरली बहिणीने काढली. बहिणीचं लग्न आहे पण मला आंघोळ करणे मेहंदी काढली आंघोळ करणे अरे का जाऊ दे आम्ही जातो घरी. आमचं काम काही झालं नाही. माझ्या करू चला मग आता आम्ही जातो जेवण करतो झोपून राहतो भेटू आपण. राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. सत्यनारायण पाय वडून घेतो तू वेगळे देव पावला माझ्या तू लवकरच आहे ना. हा मांडव झाला तिकडला. काय म्हणता मग दाजी आज तुमची हळद आहे काही 2 शब्द सांगा ना. दाजीचं बोलायची इच्छा नाही वाटतं काही. आता मला वाटली दाजीच्या घरी गेलतो बहिणीले जे माझ्यात बोलायचं नाही ना. इचकतान माणूस आंघोळ करली तू आपल्या घरी कार्यक्रम आहे ना. नाही बहिणीचं लग्न आहे पण मला आंघोळ करणे मेहंदी काढली आंघोळ करणे अरे का जाऊ दे आम्ही जातो घरी. आमचं काम काही झालं नाही. त्याचं झालं पण आमचं काही झालं नाही. आता आम्ही घरी जातो. नाही फक्त शेवटपर्यंत व्हायचा. आणि संध्याकाळी कोणता डीजे सांगे आपल्या पब्लिकले शाहूका हा येणंच लागतं पब्लिक येणंच लागतं. शाहूकार समोर नाचायला घरी आलोत मामाच पोर गेली होती म्हणलं ते मेहंदी काढून दे मला. तिने काय काढले हे कोण आहे असं इकून काढेल ते आहे ना. आता मला असं वाटलं चिमणी सागली कोण मी आता माझ्या करू ही पा अशी मेहंदी काढून दिली मामाची पोरींना मागून काढलं. नवरीची कार्यकर्ता नवरीची कार्यकर्ता ही काढली हातावरली बहिणीने काढली. मेहंदी काढणं झाली होती म्हणलं चला जेवण करून घेऊ पण हातावर मेहंदी आहे. आता जेव्हा तर जेव्हा कोणच्या हातानं हात तू घास भरोसा म्हणले नाही तर पडसांग खाली देवीच्या पाया पाडायला चालले नाही इटच रामराम सत्य होऊन जाईन. तो लगन राहीन एका ठिकाणी दवाखाना करणं लागन. नवरी कडे कार्यकर्त्याकडे जो आपण यायचं काय म्हणणे बंद द्यायचं. लाकडा आणले वाटते इतकी वेळ ठोकर लागली का अरे का रे हरभर लोकांच्या वारातला अन्न नीट आणून टाकू राहिला का रे. नवरी आली तिकून कुकून आली तू देवीच दर्शन घेऊन आली. आता बांगड्यावाली काकू बी आली. लय उशिरा आला काकू तुम्ही. ही नवरीची बहीण आहे मटकती तिचा पाहिजे ठेवला हा नवराचा भाऊ गामसू मी त्याचं म्हणणं की पायलचं उरायला पण मग कधी होतं मग काही मनावर घेऊन राहिले घरचे. आता हे बांगड्या भरता मग पाहू आपण पुढचं काय होतं काही नाही. तर घरी चाललो होते बायाच्या बांगड्या भरणं आपल्याला काही बांगड्या भरणार नव्हते. आपल्या काही बहिणी आपण माणूस आहे. हा गल्लीत डेकोरेशन करलं रातच्या टायमाचं तर आपण पाहू काय असं करेल आणि कसं नाही. तर डेकोरेशन पाहू शकता तुम्ही. अजून बाकी करायचं इथं नाव घेऊ टाकन दे. गल्लीतल्या बाया वाट पाहून असे की रात का होती डीजे गावा चालू होतो. 6 वाजले पण आज काही आमची तयारी झाली नाही. आज लोक बी नाही आले. हे आता आली पिंटू त्याच्या पोराला घेऊन ते नाचाची उतावळी उरायली. इकडे बी आहे इकडे भक्ती बसेल इकडे यायच्या घरचे बी बंदे बसेल. फक्त ते वाट पाहू राहिले शाहूकार डीजे गावा येतो तो आला की डायरेक्ट मावले. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हायचा आपला ब्लॉग. हा कव तू आज हळद येतो काय म्हणणं आहे याच्याबद्दल. काहीच नाही म्हणणं. आता तू त्या मम्मीने तुला जन्म दिला. आता तू तिचं घर सोडून त्या नवऱ्याच्या घरचं असन तर त्याच्याबद्दल तो काही म्हणणं आहे का. रड शिंगीड शिंदू उद्या मनापासून का नाटक करशील रडायचं. मामाच काय म्हणणं आमची भाजी चालली हे माझा चळबळ करत राहता.
आता सावकार डीजे बी आला. आता फक्त तुम्ही माहोल पहा, शेवटपर्यंत पहा फक्त माहोल. एक, दोन, तीन. पायाची आवाज झाली रे भाऊ. चला मग आता आम्ही जातो, जेवण करतो, झोपून राहतो. भेटू आपण पुढच्या अशा धमाकेदार ब्लॉग मध्ये. आपल्या चॅनल सबस्क्राईब